निवडणूक बदलताच नेत्यांच्या भाषा कशा बदलतात याचं उत्तम उदाहरण पुण्याच्या भोरमध्ये चंद्रकांत पाटलांमुळे समोर आले। विधानसभा लोकसभेला एकजुटीने विकासाचे दावे करणारे नेते आता स्वबळावरच विकासाचा दावा करतायत। पाहूया। निवडणूक काळात जनतेला वेड्यात काढून कशी आश्वासनं दिली जातात त्याचं उदाहरण सध्या भोर पालिकेत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून समोर आलंय। सत्तेत दादा गट आणि भाजप एक असलं तरी पुण्याच्या भोर पालिकेत दोघांचे पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत। अजित पवारांचा गट लोकांच्या विकासाचं कारण देत भाजप सोबत सत्तेत गेलाय आणि सत्तेत गेल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवता येतात असाही त्यांनी दावा केलाय। भोर पालिकेत सत्ता आली तर दादा गटानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा वायदा केलाय। त्यावर भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांचं सरकार असलं पाहिजे असा सवाल केलाय। अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्री हे फडणवीस असल्याचं पाटील म्हणालेत। थोडक्यात भाजपची सत्ता आली तर आम्हीच पाणी देणार असं पाटलांचं म्हणणं आहे। त्यामुळे भोरच्या लोकांनी अजित पवारांऐवजी फडणवीसांना मतदान करावं असं आवाहन भाजपनं केलंय। आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना। जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना। त्यामुळे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं। म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप दोघंही सत्तेत एकत्र आहेत। विधानसभेत भोरकरांनी महायुती विकास करेल या वायद्यावर दोघांनाही मतं दिली आणि आता पाणी हवं असेल तर आम्हालाच मतदान करा असं दोघं दोन वेगवेगळ्या मंचांवरून म्हणतात। थोडक्यात दादांचा गट लोकांसाठी भाजपसोबत गेल्याचा दावा करत असताना भाजपही विकासासाठी दादांना सोबत घेतल्याचं म्हणत असताना दोघंही सत्तेत असताना लोकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा अटी शर्थी टाकणं सुरू आहे। विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।